झूले झूले मुझे पागलू झूले झूले मुझे पागलू झूले झूले मुझे पागलू झूले झूले मुझे पागलू झूले झूले
स्पर्श कर. तुझ्या स्पर्शाने माझी बंधनं तुटतील, रोग निघून जातील, सैतानाचे अधिकार तुटले जातील, संपले जातील. सांगा पवित्र आत्मा मला स्पर्श कर. छूले मुझे पवित्र आत्मा. सर्वांनी मिळून बोला मोठ्या आवाजात. झुले झुले मुझे पागलो, झुले झुले मुझे पागलो. बोला सगळ्यांनी बोला, तोंड उघडून बोला. देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करेल आणि त्याच्या स्पर्शाने तुम्ही आझाद व्हाल. तुमची बंधने तुटतील, रोगराई तुमच्या शरीरातून निघून जातील, सैतानाची कामं नष्ट होतील आणि स्वर्गातून आशीर्वाद येतील. येशूच्या नावात पवित्र आत्मा स्पर्श करो. झुले झुले मुझे पागलो, 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 झुले झुले मुझे पागलो. मेरी करनी है तुझसे गुफ्तगू, मेरी करनी है तुझसे गुफ्तगू, मेरी करनी है तुझसे गुफ्तगू, मेरी करनी है तुझसे गुफ्तगू. झूले झूले मुझे पागलो, 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 झूले झूले मुझे पागलो. आग उतरो, आग उतरो, आग उतरो, आग उतरो. पवित्र आत्म्याच्या अग्नीने सैतानाचा प्रत्येक काम जळून जाओ, सैतानाचे डावपेच जळून जाओ. पवित्र आत्म्याची आग उतरो. तुमच्या आजारांवर पवित्र आत्म्याची आग उतरो. तुमचे आजार जळून जावत, तुमचे प्रॉब्लेम जळून जावत, तुमच्या समस्या जळून जावत. तुमच्यावर पवित्र आत्म्याची आग येऊ. तुमच्या घराच्यांवर पवित्र आत्म्याची आग येऊ. तुमच्या घरावर पवित्र आत्म्याची आग येऊ. होली घोस्ट, होली घोस्ट फायर, 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 होली घोस्ट फायर. पवित्र आत्म्याची आग, 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 आग. होली घोस्ट, होली घोस्ट, होली घोस्ट. पवित्र आत्म्याची आग उतरो, आग उतरो, आग उतरो. होली घोस्ट, पवित्र आत्म्याची आग उतरो, उतरो, उतरो. सैतानाने रचलेले डावपेच पवित्र आत्म्याच्या अग्नीने जळून जावत, जळून जावत, जळून जावत, संपून जावत, संपून जावत. होली घोस्ट फायर, फायर. सामर्थ्य उतरो पवित्र आत्म्याचं, सामर्थ्य उतरो, सामर्थ्य उतरो, सामर्थ्य उतरो. झूले झूले मुझे पागलो. देवाचा आत्मा इथे हजर आहे. तो तुम्हाला स्पर्श करत आहे, तो तुमच्यावर उतरलेला आहे, तो तुमच्यामध्ये काम करत आहे. तुमच्यावर देवाची महिमा आलेली आहे आणि येशूच्या नावात तुम्ही देवाच्या गौरवाची साक्षी बनतात, साक्षी बनतात. येशूच्या नावात देवाची मोठमोठी कामं घडत आहेत तुमच्या जीवनात, घडत आहेत. येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात देवाचा आत्मा तुमच्या जीवनात काम करो, काम करो, काम करो. सामर्थ्य उतरो, सामर्थ्य उतरो, सामर्थ्य उतरो. त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे बंधनं तुटली जावत, तुटली जावत, तुटली जावत येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
आता सर्वांनी शांत बसा आणि देवाचं वचन ऐका. ज्यांच्याकडे बायबल असेल बायबल उघडा. ज्यांच्याकडे बायबल असेल बायबल उघडा. पवित्र शास्त्र नवीन करार पूर्ण बायबल पान क्रमांक 65. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 22. पवित्र शास्त्र नवीन करार पूर्ण बायबल पान क्रमांक 65. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 22. मी वाचतो, सर्वांनी शांतपणे ऐका. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रियानो, बायबलमध्ये तुम्ही देवाचं वचन ऐकलं. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता त्याच्या शिष्यांना आणि आता आपल्या सगळ्यांनाही तो सांगत आहे की आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपण प्रत्येक जण देवाजवळ आलेलो आहोत आणि देवाकडून आपल्या जीवनात त्याच्या सामर्थ्याची, त्याच्या स्पर्शाची, त्याच्या कामांची, त्याच्या आशीर्वादांची आपण अपेक्षा करत आहोत. आणि तसं देव करतोही. देव त्याच्या लोकांच्या जीवनात त्याचं सामर्थ्य उतरवतो, त्यांना स्पर्श करतो, त्यांच्या जीवनात तो त्याची कामं प्रकट करतो आणि त्यांना आशीर्वादितही करतो. आणि हे सगळं करण्याचं सामर्थ्य, क्षमता देवाची आहे. तो देव आहे आणि देव सामर्थ्याने भरलेला आहे, देव शक्तीने भरलेला आहे. आणि बायबल म्हणतं देवाला अवघड, अशक्य असं काहीच नाही. जर देवाला अवघड, अशक्य असं काहीच नाही, तर देवाजवळ आलेल्या लोकांनी विश्वास देवावर ठेवला पाहिजे की देवाला सर्व काही शक्य आहे. जर देवाला अशक्य असं काहीच नाही, तर देवाला सर्व काही शक्य आहे. हा विश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. कारण देवाजवळ येणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात. कोणाची काय समस्या असते तर कोणाची काय समस्या, कोणाचं काय दुखणं असतं तर कोणाचे काय त्रास असतात, कोणाची काय कामं असतात जी होत नाहीत, तर कोणाची काय कामं असतात की ती व्हावी अशी देवाजवळ त्यांची अपेक्षा असते. प्रत्येक माणसाचे प्रॉब्लेम म्हणजे समस्या वेगवेगळ्या असतात. कोणाच्या शरीरामध्ये ताप आहे तर कोणाच्या शरीरामध्ये दुखणं आहे, कोणाला डायबिटीज आहे तर कोणाला कॅन्सर आहे. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असते आणि प्रत्येक जण देवाकडून त्याच्या समस्येचं निवारण व्हावं, तो त्याच्या दुःखातून मुक्त व्हावं या देवाकडे अपेक्षा करत असतो. जर तुम्ही देवाजवळ आलेले आहात, देवाकडून तुम्हाला अपेक्षा आहे की देवाने तुम्हाला स्पर्श करावं आणि देवाने तुमच्या समस्येतून तुम्हाला मुक्त करावं, तुम्हाला तुमच्या रोगातून मुक्त करावं, तुमचा आजार काढून टाकावा आणि तुम्हाला बरं करावं, तुमच्या कुटुंबामध्ये शांती, आनंद यावा, तुमची कामं आशीर्वादित व्हावी. तुम्हाला जर हे सगळं हवं आहे आणि तुम्हाला या सगळ्या अपेक्षा आहेत, तर आज देवाचं वचन आपल्या प्रत्येकाला सांगत आहे, देवावर विश्वास ठेवा. एवढंच नव्हे, तुम्हाला जर तुमच्या पापातून मुक्ती हवी आहे, मोक्ष हवा आहे, क्षमा हवी आहे, तुम्हाला सार्वकालिक जीवन हवं आहे, तरी सुद्धा तुम्हाला देवावर, देवपुत्र येशूवर विश्वास ठेवावा लागेल. कारण जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलाच नाही तर तुम्ही देवाकडून काय मिळवणार आहात? देवाजवळ मागणाऱ्यांनी, देवाजवळ प्रार्थना करणाऱ्यांनी विश्वास बाळगला पाहिजे की तो आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफल देणारा आहे. तुम्ही जर देवाजवळ मागत आहात, तुम्ही येशूकडे प्रार्थना करत आहात, तर तुम्हाला तुमच्या त्या मागण्या, तुमच्या विनंत्या, तुमच्या प्रार्थना देवावर पूर्ण विश्वास ठेवून करता आल्या पाहिजेत. कारण विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे आणि आता तुम्हाला विश्वास देवावर ठेवायचा आहे.
कुठल्या वस्तूवर विश्वास ठेवा हे वचन आज तुम्हाला सांगत नाही. कुठल्या माणसावर विश्वास ठेवा हे वचन तुम्हाला सांगत नाही. खूप जवळचा माणूस असेल तुमचा, खूप लाडका असेल, प्रिय असेल, तुमचा खास असेल, तरी पण देव तो देव आहे आणि माणूस तो माणूस आहे. अनेक वेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये असं घडतं की कधी कधी लोक एखाद्या अशा जवळच्या माणसावर खूप विश्वास ठेवतात आणि एक वेळ त्यांच्या आयुष्यामध्ये येते की ज्याच्यावर त्याने स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता तोच त्याचा विश्वासघात करतो. म्हणून बायबलच्या वचनानुसार तुम्हाला पहिला आणि पूर्ण आणि मोठा विश्वास देवावर ठेवायचा आहे. कारण मनुष्य बदलेल पण देव कधी बदलत नाही. देव कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. म्हणून तुम्ही बिनधास्त देवावर विश्वास ठेवू शकता. इथे सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त बेथानीहून निघाला आणि त्याच्याबरोबर त्याचे शिष्य होते. जात असताना त्याला एक अंजिराचं झाड दिसलं आणि त्या अंजिराचं झाड पूर्णपणे पाल्याने डवरलेलं होतं, भरलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या झाडाला दुरूनच पाहिलं तर ते अंजिराचं झाड पूर्णपणे पाल्याने डवरलं होतं, भरलेलं होतं. प्रभूला वाटलं की काहीतरी फळ या झाडा जवळून आपल्याला मिळेल, काहीतरी फळ मिळेल या अपेक्षेने प्रभू त्या झाडाजवळ गेला. प्रभू येशू त्या झाडाजवळ गेला तर तिथे तो गेल्यानंतर पाहतो तर काय, ते झाड फक्त पानांनी भरलेलं होतं, त्याला फळ लागलंच नव्हतं. म्हणून त्याला फळ लागलं नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडाला म्हणतो, इथून पुढे कधी कोणीही तुझे फळ न खाओ. येशू ख्रिस्त हे म्हणाला आणि निघाला. येशू ख्रिस्त त्या झाडाजवळ आला होता की त्या झाडावरून फळ मिळेल आपल्याला खायला. म्हणून येशू ख्रिस्त आला होता. आमच्याकडे अंजिराचं झाड आहे आम्ही लावलेलं आणि अनेक वेळेला आम्ही पाहतो की त्याला अंजीर येतात ना तेव्हा त्याला अशी कोवळी आणि ताजी पानं सुद्धा येतात आणि त्याला पानं सुद्धा फुटायला सुरुवात होतात. आणि इकडे तर येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला पाहिलं तर हे झाड पूर्ण पानाने भरलेलं होतं. आता हे झाड पूर्ण पानाने भरले. प्रभूला वाटला काहीतरी फळ मिळेल आता, पण त्याला त्या झाडावरून काही फळ मिळालं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडाला म्हणतो, यापुढे तुझे फळ कधी कोणी न खाओ. आणि प्रभू येशू ख्रिस्त कधी न खाओ. आणि येशू त्या झाडाला बोलत असताना त्याचे शिष्य हे येशूचे शब्द ऐकत होते. आणि प्रभू आणि शिष्य निघाले. दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने परतीच्या प्रवासाला होते, रिटर्न येत होते. आणि रिटर्न येत असताना शिष्याने पाहिलं ज्या झाडाबद्दल प्रभू येशू बोलला होता की तुझे फळ कधी न खाओ, तुझे फळ कधी न खाओ, कोणी यापुढे तुझे फळ कधी न खाओ. ज्या झाडाला हे शब्द येशू बोलला ते झाड त्यांना पूर्णपणे सुकलेलं, वाळलेलं दिसलं. आणि इकडे वचनामध्ये सांगितलेले, मग सकाळी वाटेने जात असताना त्यांनी त्या झाडाला पाहिलं. अंजिराचे झाड मुलापासून वाळून गेलेलं होतं, सुकलेलं, वाळून गेलेलं त्यांना दिसलं. तेव्हा पेत्राला आठवण झाली आणि तो म्हणाला, प्रभू ज्या झाडाला तुम्ही शाप दिला ना ते झाड सुकलं, वाळून गेलंय. आणि येशू ख्रिस्ताला पेत्र म्हणतो त्यावेळेला येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर लक्षात ठेवा, बायबल मध्ये सांगितलेलं आहे, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात लागला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडून येईल असा विश्वास ठेवशील तर तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. विश्वास, इथे येशू विश्वासाबद्दल सांगत आहे. विश्वास असेल तर अशक्य गोष्टी शक्य त्या माणसाच्या जीवनामध्ये होतात.
म्हणून येशू म्हणतो, जर तुमचा मोहरीचा दाणे एवढा जरी विश्वास असला आणि तू या डोंगराला उपटून समुद्रात लागला जा असे म्हणशील आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडून येईल असा विश्वास बाळगशील तर तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तुझ्या तोंडातून विश्वासाने निघालेल्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तुम्हाला या डोंगरांना हलवायला जायची गरज नाही. जे दगड, धोंडे, माती आणि कशाने बनलेले आहेत त्या डोंगरांना हलवायला जाऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये डोंगरांसारख्या समस्या ज्या उद्भवलेल्या आहेत ना, की अनेक वेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये असे आजार येतात की माणूस हैराण होतो, वैतागून जातो. डॉक्टरही म्हणतात आता काही होऊ शकत नाही, मरेपर्यंत फक्त आता औषधच खा. माणूस हैराण होतो कारण त्याचा तो आजार डोंगरासारखा त्याच्या पुढे उभा राहिलेला आहे. एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये पारिवारिक समस्या असते, ती कुटुंबातली समस्या तिच्या जीवनात अशी उभी राहते डोंगरासारखी की तिच्या पुढे फक्त तिच्या विचारात आणि तिच्या पुढे फक्त ती समस्याच येते. त्या समस्येचे पुढे तिला काही दिसत नाही. तुमच्या जीवनामध्ये ज्या डोंगरांसारख्या समस्या, संकट, आजार, दुःख जे उभे आहेत, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ देत नाहीत, यशस्वी होऊ देत नाहीत, रोगमुक्त होऊ देत नाहीत, आशीर्वादित होऊ देत नाहीत, त्या संकट आणि समस्या ज्या डोंगरांसारख्या उभ्या आहेत त्यांना तुमच्या आयुष्यातून काढण्याचं, संपवण्याचं, जमीनदोस्त करण्याचा अधिकार, सामर्थ्य, शक्ती येशूने तुम्हाला दिलेली आहे. जर तुमचा विश्वास देवावर पूर्ण आहे, मोहरीच्या दाण्या एवढा आहे, तरी पण डोंगर हलवण्या इतकं सामर्थ्य तुमच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून शिष्य येशूला म्हणतात, प्रभू काल तू त्या अंजिराच्या झाडाला बोलला होता, इथून पुढे कोणी कधी तुझे फळ न खाओ. बघ, काल बोललास आणि आज सकाळी येऊन आपण पाहतो तर हे झाड सुकलंय, वाळून गेलंय. येशू म्हणतो, येशू त्यांना म्हणाला, देवावर विश्वास ठेवा. तुम्ही पण देवावर विश्वास ठेवा. तुमच्या पण शब्दांमध्ये सामर्थ्य उतरेल. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनातल्या कठीण परिस्थितीला, संकटांना, समस्येला, एखाद्या रोगाला, एखाद्या सैतानी ताकदीला ज्या वेळेला विश्वासाने येशूच्या नावाने बोलाल, धमकावाल, आज्ञा कराल, तेव्हा तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तुमच्या जीवनात उभा असलेला रोग, उभा असलेलं संकट, उभ्या असलेल्या समस्या या अंजिराच्या झाडाप्रमाणे सुकून जातील. मी फक्त शब्द बोललो विश्वासाने, कारण माझा विश्वास पूर्ण देवावर आहे. म्हणून येशू फक्त शब्द बोलला आणि तसं घडत गेलं. म्हणून येशूने तिथे विश्वासाचं सामर्थ्य प्रकट केलं की बघा, विश्वास जर तुमच्यामध्ये असेल देवावर, तर विश्वास जो तुम्ही देवावर ठेवता त्यात किती सामर्थ्य उतरतं, किती सामर्थ्य आपल्याला मिळतं आणि किती सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये काम करतं. आज अनेक वेळेला लोकांचा देवावर विश्वास आहे, पण लोकांना त्यांच्या तोंडातून शब्द काढायला भीती वाटते. हे होईल का? हे घडेल का? हे कसं होईल? आणि नाही झालं तर काय होईल पुढे? तो पुढचा प्रश्न आहे ना. तुला देवाने सांगितलंय ना वचनामध्ये, शब्द मात्र बोल, विश्वासाने शब्द बोल, विश्वासाने आज्ञा कर. तर तुझं काम आहे फक्त विश्वासाने बोलायचं, विश्वासाने घोषणा करायचं काम तुझं आहे. आणि ते जे तू बोलत आहे ते चमत्कार अस्तित्वात आणण्याचं काम, खरेपणात आणण्याचं काम, तुझ्या समोर आणि तुझ्या जीवनात प्रकट करण्याचं काम देवाचं आहे. तू विश्वास ठेव, त्याच्या पलीकडे लय तू डोकं लावू नकोस. देवावर विश्वास ठेव आणि देवाने जसं वचनामध्ये सांगितलेलं आहे बोलायला, तू या डोंगराला बोल ना. जर तू या डोंगराला विश्वासाने बोलशील, म्हणजे
जर तू तुझ्या जीवनातल्या संकटाला, समस्येला, अडचणीला, एखाद्या रोगाला जर विश्वासाने बोलशील आणि आपल्या अंतःकरणात शंका जर तू बाळगत नाहीस, तुझ्या मनात फक्त विश्वासच ठेवलाय, तर विश्वास ठेव, तू जे बोललाय ना ते तसं तुझ्या जीवनात तुला पाहायला मिळणारच. बघा, अंजिराचं झाड बघा, मी काल बोललो ना, इथून पुढे कोणी कधी तुझे फळ न खाओ. मी तिथे येऊन पावडर टाकली का? मी तिथे येऊन केमिकल टाकलं का? मी इथे येऊन त्या झाडाच्या मुळ्या खणून काढल्या का? नाही. मी बोललो आणि निघून गेलो, पण माझ्यामध्ये विश्वास आहे देवावर की मी जे विश्वासाने बोलतो ते घडणारच. म्हणून बायबल म्हणतं, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालं असं विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल, तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून जेव्हा पण तुम्ही देवाजवळ प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला विश्वास असला पाहिजे. तुमच्या जीवनात तो चमत्कार घडण्याच्या आधीच तुम्ही प्रार्थना करता करता तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे की माझी प्रार्थना देवाने ऐकलेली आहे, आणि जर माझी प्रार्थना देवाने ऐकलेली आहे तर मला विश्वास आहे मला उत्तर पण मिळालेलं आहे. देव उत्तर देतो, देव चमत्कार करतो. मला विश्वास आहे माझी प्रार्थना देवाने ऐकली आणि मला उत्तर दिलंय, मला उत्तर देवाने दिलंय. पण आता सध्या ते अदृश्य रूपात आहे, परिपक्व झालं की ते दृश्य रूपामध्ये दिसायला लागेल. जसं एखादी गरोदर स्त्री असते, तिला ज्या वेळेला दिवस जातात त्या वेळेला ती 9 महिने धीर धरते, वाट पाहते, आणि तिच्यामध्ये विश्वास असतं की माझ्यामध्ये बाळ आहे. आणि सगळे 9 महिने व्यवस्थित भरले की त्याच्यानंतर तिची प्रसूती होणार आणि परिपक्व असं बाळ तिला मिळणार, जन्माला येणार. पण ते बाळ जन्माला यायच्या आधीच तिच्यामध्ये विश्वास असतो की माझ्यामध्ये बाळ आहे. तसंच ज्या वेळेला तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता त्या वेळेला तुम्ही तुमचा चमत्कार विश्वास ठेवल्यामुळे स्वीकार करता, आणि तोच चमत्कार योग्य वेळी जन्म घेतो आणि तुम्ही त्याच्या नावाची साक्ष बनता. म्हणून इथे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, देवावर विश्वास ठेवा. तुम्ही देवाला मानणारी लोक आहात ना, देवावर विश्वास ठेवा. तुम्ही लोकांवर विश्वास ठेवता, लोकांचा धावा करता, लोकांजवळ याचना करत बसता, आणि अनेक वेळेला लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. पण देवावर पूर्ण विश्वास ठेवा. देव दुर्लक्ष करणार नाही, देव तुम्हाला उत्तर देणारच. कारण त्याने वचनामध्ये सांगितलेलं आहे, तू मला हाक मार मी तुला उत्तर देईल. देवाला हाक मारा, देव तुम्हाला उत्तर देणार. त्याचबरोबर देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे मत्ती 7:7 पासून, मागायला सांगितलंय. मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. जो कोणी मागतो देवाजवळ त्याला मिळतं असं वचन म्हणतं. जर वचन म्हणतं जो देवाजवळ मागतो त्याला मिळतं, तर देवाच्या वचनांवर विश्वास ठेवा. तुम्ही जर देवाजवळ येशूच्या नावाने विश्वासाने मागत आहात तर तुम्हाला ते मिळणारच, आणि मिळालंय असा तुम्ही विश्वास ठेवा, कारण वचन तसं आपल्याला परवानगी देतं. म्हणून शंका बाळगू नका. ज्या वेळेला आम्ही अध्याय 9 मध्ये वाचतो की त्या विकाराचा आत्मा लागलेल्या मुलाचा बाप येशूकडे येतो आणि येशूला म्हणतो, शक्य असेल तुमच्याने होत असेल तर माझ्या मुलाला बरं करा. त्याला अशुद्ध आत्मा लागलाय, त्याला संपवावं, त्याचा नाश करावा. म्हणून तो अशुद्ध आत्मा लहानपणापासून त्याला पिळतो, कधी आगीत, कधी पाण्यात, कधी उंचावर, कुठेही त्याला पाडतो, आपटतो, त्याचा नाश करावा म्हणून.
पण आता सगळं केलं, काही नाही झालं. पण बघा, तुम्हाला होत असेल तर, तुम्हाला जमत असेल तर, शक्य असेल तर. येशू म्हणतो शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. देवाला सगळं शक्य आहे. तू विश्वास ठेवायला तयार आहे का की देव हे तुझ्यासाठी करेल? देवाला सगळं शक्य आहे. देवाला अवघड काहीच नाही. ए पासून झेड पर्यंत सगळे चमत्कार देव तुमच्या जीवनात करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये ठेवतो. देवाला सगळं शक्य आहे. फक्त देव कोणाचं वाईट करणार नाही, एवढं सोडून बोला. बाकी देव सगळं तुमच्या जीवनात चांगलं करायला समर्थ आहे. पण तू विश्वास ठेवायला तयार आहेस का? तू विश्वास बाळगतोस का? ज्या येशू जवळ तू आलेला आहेस, तो तुझ्यासाठी हे करू शकतो? मला सांग, तू विश्वास ठेवायला तयार आहेस का? तू जर विश्वास ठेवायला तयार आहेस तर माझं सोडून दे, मी तर तयारच आहे तुझ्या मुलाला आशीर्वादित करायला. आणि प्रभू त्या माणसाच्या मुलाला बरं करतो. तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही येशूकडे, प्रभू येशूकडे आलेले आहात आणि तुम्ही पण प्रभू येशूकडे तुमच्या प्रार्थना आणि विनंत्या करत आहात, मागत आहात देवाजवळ. देवाचा सेवक म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, देव तुमच्यासाठी ते करायला तयार आहे. तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात का की देव हे माझ्यासाठी करेल? जर तू ज्या संकट आणि समस्या घेऊन देवाजवळ आलास आणि त्याच्यातून मुक्तीची, सुटकेची अपेक्षा देवाकडून करतोस, आशीर्वादाची, चमत्काराची अपेक्षा देवाकडून करतोस, तर ऐक, देव तुला आशीर्वाद द्यायला तयार आहे. जर तू विश्वास देवावर ठेवायला तयार असेल तर. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील, देवाची कामं पाशील. म्हणून आज ख्रिस्ताताई जमलेल्या प्रियानो, प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवा. ज्या प्रार्थना विनंत्या घेऊन देवाजवळ आलेल्या आहात, त्या तुमच्या प्रार्थना विनंत्या मध्ये देव तुमच्या जीवनात काम करायला तयार आहे. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुम्हाला तो द्यायला तयार आहे, जर आज तुम्ही देवावर विश्वास ठेवायला तयार असाल तर. देवावर विश्वास ठेवा असं येशू त्यांना म्हणाला. कारण देवावर विश्वास ठेवल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. आज जर तुम्ही म्हणता की प्रभू, ज्या अंजिराच्या झाडाला काल तू शाप दिला, आज ते झाड पूर्णपणे वाळून गेलंय, तर तुम्ही पण विश्वास ठेवा. जेव्हा देव तुमच्यासाठी काही वचन देतो, जेव्हा देव तुमच्या विषयी काही बोलतो, किंवा देव बायबल मध्ये वाचत असताना तुम्हाला वचन देतो, तेव्हा विश्वास ठेवा. बायबल मध्ये जर देवाचं वचन दिले, मी तुला आशीर्वादित करीनच करीन, तर विश्वास ठेव, तो तुला आशीर्वादित करणारच. जर तो बोलल्याने हे अंजिराचं झाड वाळून जाऊ शकतं, तर त्याच्या वचनाच्या द्वारे तुझ्या जीवनातले संकट, समस्या, रोग संपून जाऊ शकतात. तू फक्त विश्वास ठेव. आणि आता तू विश्वास ठेवतोस ना, तर एवढा विश्वास ठेव की मी तुला अधिकार दिलेले आहेत माझ्या, म्हणजे येशूच्या नावाने. आता तुम्ही विश्वासाने बोला, येशूच्या नावात मी बरा होणारच, येशूच्या नावात मी बरा झालोय, येशूच्या नावात मी रोगमुक्त आहे, येशूच्या नावात माझं चांगलं झालंय आणि चांगलंच होत राहणार. आता तू चांगले शब्द बोल. तू तुझी परिस्थिती बघून हे नको बोलू की कधीच माझं चांगलं होणार नाही. तू डॉक्टरने दिलेले रिपोर्ट बघून हे नको बोलूस की मी कधीच या त्रासातून, या रोगातून बरा होऊ शकत नाही. तू लोक काय 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 चुकीचं बोलतात की तू वांझच राहशील, कधी तुला मुलबाल होणार नाही, किंवा लोक तुला बोलतात आयुष्यात कधीच तुझं चांगलं होणार नाही. लोकांच्या शब्दांकडे लक्ष देऊन तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. आता तुला हवे असलेले आशीर्वाद बोलायला सुरुवात कर. तुला आजार मुक्ती पाहिजे तर बोलायला सुरुवात कर. प्रभू, तू
तुझ्या वचनात म्हटलंय, बायबलमध्ये तुझ्या वचनात म्हटलंय, मी नाही, तुझ्या वचनात म्हटलंय, बायबलमध्ये दिलंय की मी तुला रोगमुक्त करणारा तुझा परमेश्वर आहे. मग आता तू मला बरं करणारा माझा परमेश्वर आहेस, तर मला तुझ्या वचनानुसार बरं कर. त्याला सांगा, प्रभू तुझ्या वचनात म्हटलंय येशूला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो, तर त्याला सांगा माझं नाही, तुझं वचन म्हणतंय की येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालंय, आता तुझ्या वचनानुसार मला आरोग्य दे. बोला, आणि विश्वास मजबूत आहे तर बोला की असं माझ्यासाठी झालंय आणि देवाने केलंय. आता लोक काय म्हणतात, रिपोर्ट काय म्हणतं, कोण काय सांगतं, याच्यावर नका जाऊ. आता देव काय म्हणतो, बायबल काय शिकवतं, वचन काय म्हणतात, ती वचन घ्या आणि बोलायला सुरुवात करा की माझं या वचनानुसार चांगलंच होणार, नुकसान होणारच नाही. कधी कधी आई बाप चुक्या करतात. एखादा मुलगा त्यांचा ऐकत नाही म्हणून आई बाप पण बोलायला सुरुवात करतात, तू असाच राहशील, तू तसाच राहशील, तुझं असंच होईल आणि तुझं तसंच होईल. अनेक वेळेला आई बाप मुलांना चुकीच्या घोषणा करतात पोरांवर. का? हे कार्ट ऐकत नाही हो. किती सांगतो, किती शिकवतो, त्याला शिस्त लागावी म्हणून तू छडी घेऊ शकतोस, एखादा फटका देऊ शकतोस, पण त्याच्या आयुष्यावर चुकीच्या घोषणा करू नकोस. कारण तुला माहिती नाही आता तू येशू मध्ये आहेस, तुझ्या शब्दांमध्ये पॉवर आहे, सामर्थ्य आहे. कारण तू बोलशील तसं घडेल. म्हणून आता तुझी मुलं तशी वागतावेळी तुला दिसतात, तरी पण तुला तुझी मुलं बघायची आहेत, ते शब्द बोलायला सुरुवात कर. माझा मुलगा डॉक्टरच होणार. आज मला दिसतंय त्याला साधं मराठी वाचता येत नाही, पण मला डोळ्याने दिसतंय, त्यावर विश्वास नाही. माझा देवावर विश्वास आहे. माझा मुलगा येशूच्या नावात डॉक्टर होणार, माझा मुलगा येशूच्या नावात वकील होणार, माझी मुलगी इंजिनियर होणार. येशूच्या नावात बोलायला सुरुवात करा, देव तसं करणार. तुझ्या तोंडातून निघालेले, विश्वासाने निघालेले शब्द कधी वाया जाणार नाही. ख्रिस्त येशूच्या ठाई देव पूर्ण करेल. देवावर विश्वास ठेवा, बायबल म्हणतं. कशाला देवावर विश्वास ठेवू? देवावर विश्वास ठेवल्याने मला काय मिळणार आहे? हो, तुम्ही काय आहात, कसे आहात, तुमच्याकडे किती आहे, या सगळ्यांमध्येही तुम्हाला देवावर विश्वास ठेवणंच आहे. देवावर विश्वास ठेवल्याने पापांची क्षमा मिळते. देवावर विश्वास ठेवल्याने तारण प्राप्त होतं. देवावर विश्वास ठेवल्याने आजार मुक्ती येते. देवावर विश्वास ठेवल्याने आपल्या प्रार्थना पूर्ण होतात. देवावर विश्वास ठेवल्याने आपलं जीवन आशीर्वादित होतं. देवावर विश्वास ठेवल्याने आपल्या जीवनात, आपल्या घरात देवाची शांती आणि आनंद येतं. देवावर विश्वास ठेवल्याने न दिसणाऱ्या शत्रूंपासूनही आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं. मग देवावर विश्वास ठेवल्याने नुकसान थोडी होतंय, चांगलंच होतंय. मग देवावर विश्वास ठेवल्याने जर चांगलं होतंय आणि पैसे पण लागत नाहीत, देवावर विश्वास ठेवायला पैसेही लागत नाही. जर देवावर विश्वास ठेवल्याने मलाच फायदा आहे, माझं चांगलं होतं, तर देवावर मला विश्वास पूर्ण ठेवता आलं पाहिजे. विश्वास, विश्वास आणि विश्वास. तुमचा देवावर विश्वास आहे तर तुम्ही देवाची कामं, सामर्थ्य अनुभव करू शकता. रक्तस्रावी स्त्री बद्दल अनेक वेळेला तुम्ही ऐकलेलं आहे. 12 वर्ष त्या स्त्रीला रक्तस्रावाचा आजार होता. दवाखान्यात गेली नाही का? म्हणजे तेव्हाचे वैद्यांकडे गेली नाही का? गेली. वैद्यांकडेही गेली, औषध उपचारही केले, पण 12 वर्षात तिचा आजार काही निघाला नाही, ती बरी काही झाली नाही. थकली, कंटाळली. आता काय औषध घ्यायचं, काय वापरायचं औषध? 12 वर्षात नको त्या जडीबुट्या वापरल्या. हा पाला घे, ती जडीबुटी घे, ती झाडाची मुळी घे, ही साल घे, काय केलं, पण 12 वर्षात बरीच झाली नाही. आता पर्यायच राहिला नाही कुठला.
आता एकच पर्याय राहिला होता, तो म्हणजे देव. सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतील, पण एक दरवाजा कधी तुमच्यासाठी बंद होणार नाही, तो म्हणजे देवाचा दरवाजा. आणि लोकांना त्याच दरवाजात यायला नकोय. जे दरवाजे बंद होतात आणि जे दरवाजे कधी उघडत पण नाहीत, अशा दरवाजांना ठो ठो करायला धावतात. पण जो दरवाजा एनी टाइम तुमच्यासाठी उघडा आहे, तिकडे पटकन जायला नको. आधी इकडे भटक तिकडे भटक अमक तमक सगळं झालं की नंतर कुठूनच पर्याय नाही, म्हणून आता येशूच्या घराचा दरवाजा ठोकू. रक्तस्रावी स्त्रीला तूप पेटली, आता पर्याय एकच, येशू, देव. म्हणून ती येशूकडे आली. तिच्या मनात असं होतं की मी जाईल आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल. तो मला हात लावो की न लावो, तो माझ्याशी बोलो की न बोलो, पण मी जाईल. जे होईल ते होईल, मला गरज आहे आता देवाची. ती विश्वासाने गेली की मी येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला तरी बरी होईल. याच विश्वासाने ती गेली आणि तिने ज्या वेळेला पाहिलं तर येशूच्या अवतीभोवती गर्दी होती लोकांची. तरीही ती स्त्री त्या गर्दीत घुसली आणि पाठीमागून येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. आणि बायबल मध्ये सांगितलंय, जसा तिने येशूच्या वस्त्राच्या झग्याच्या गोंड्याला स्पर्श केला, त्या क्षणाला त्या स्त्रीचा 12 वर्षाचा रक्तस्रावाचा आजार निघून गेला, सुकला आणि ती जागच्या जागी बरी झाली. ती बरी झाली. येशू ख्रिस्त शिष्याना म्हणतो, मला कोणीतरी स्पर्श केला. शिष्य म्हणतात, काय प्रभू, एवढी गर्दी की लोक अंगावर पडतात, चेंगराचेंगरी चालू आहे. अरे तो स्पर्श आणि विश्वासाने केलेला स्पर्श यात फरक आहे. आपल्याला असं स्पर्श जाणवतात, पण विश्वासाने केलेले स्पर्श आपल्याला काय जाणवणार आहेत? पण तो देव आहे, अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. त्याला कळलं, तो म्हणतो कोणीतरी मला स्पर्श केलाय, कारण माझ्यामधून शक्ती निघाली. मला समजलंय, मला जाणवलंय माझ्यातून शक्ती निघाली. त्या स्त्रीला समजलं की आता मी काही गुप्त राहिलेली नाही, लपून राहिलेली नाही. म्हणून तिने तिथे कबुली दिली आणि तिने तिच्या जीवनातली सगळी घटना तिथे सांगितली की प्रभू, मी रक्तस्रावी स्त्री होते, 12 वर्ष मला आजार होता, 12 वर्षात वैद्यांकडे गेले पण फरक काही पडला नाही. आता सगळ्यांनी हात वरती केलं, दरवाजे बंद झाले, म्हणून शेवटचा पर्याय म्हणून मी तुझ्याकडे आले. मनात होतं की काय होईल, बोलशील की काय, पण तरी पण एक विश्वास मी बाळगला की मी हळूच का होईना, गुप्तपणे का होईना, पाठीमागून का होईना, कसं का होईना, तुझ्या कपड्यांना स्पर्श करेल. आणि मी आले आणि पाठीमागून मी तुझ्या झग्याच्या गोंड्याला स्पर्श केला आणि मी बरी झाले प्रभू. 12 वर्षात जे कोणी करू शकला नाही ते एका क्षणात तू केलंस. 12 वर्षात कोणी माझं दुखणं काढलं नाही, 12 वर्षात कोणी माझे अश्रू पुसले नाही, 12 वर्षात कोणी माझ्या मनाला आनंद दिला नाही, एका क्षणात तुझ्याकडून हे सगळं मिळालं. नुसती आजार मुक्तीच तिला मिळाली असं नाही, तिला आनंद सुद्धा मिळाला, तिला जगण्याची आशा मिळाली, तिला आधार मिळाला, कारण ती विश्वासाने येशू जवळ आली होती. येशू ख्रिस्त म्हणतो, बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. ख्रिस्ताताई जमलेल्या प्रियानो, तुम्हालाही सांगायचं आहे, तुम्ही देवावर विश्वास ठेवायला तयार आहात का? आज जर तुम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवायला तयार आहात तर येशू ख्रिस्त तुम्हालाही म्हणेल, माझ्या मुला, माझ्या मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. विश्वास ठेवा आणि तुमचं आरोग्य मिळवा. विश्वास ठेवा, पापांची क्षमा मिळवा, तारण मिळवा, जीवन मिळवा, आशीर्वाद मिळवा आणि देवालाच मिळवा. एवढा विश्वास देवावर ठेवा. विश्वास असला की देवाची मोठी कामं तुमच्या जीवनात घडतात. तिथे मर्यादा लावू नका. देवाला हे जमेल का, देवाला ते
हे जमेल का? मग कोर्टात केस आहे, देवाला हे जमेल का? देवाला सगळं जमेल. तू मर्यादा घालू नकोस तिथे. देवाला हे जमेल का, ते जमेल का, तू बोलू नकोस. तुझ्या ज्या समस्या आहेत त्यात बोल. इथे देवाला सगळं जमेल, तो सगळं करेल. विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील. म्हणून ज्या मार्था आणि मरियेचा लाजर नावाचा भाऊ, ज्याला मरून 4 दिवस झाले आणि ज्याला कबरेमध्ये ठेवलं होतं, त्या कबरेजवळ येशू ख्रिस्त गेल्यानंतर म्हणाला धोंड काढा, आणि धोंड काढल्यानंतर येशू म्हणाला लाजरा बाहेर ये. ज्याला मरून 4 दिवस झाले होते तो जिवंत होऊन प्रेत वस्त्राने गुंडलेलाच बाहेर आला. येशू मार्तेला म्हणतो चुप, तुला काय सांगितलं होतं? तुला माहिती नाही मी काय काय शिकवलंय, काय काय सांगितलंय? एवढे दिवस, एवढे महिने तुम्ही माझ्या बरोबर आहात, कधीपासून तुम्ही वचन ऐकता, कधीपासून तुम्ही चमत्कार बघता माझ्याकडून झालेले, मी केलेले, म्हणजे येशूने कधीपासून बघता? मग तुला नाही समजत? देव आलाय ना तुझ्याजवळ. जर देव आलाय तर काहीतरी घडणार, काहीतरी होणार. देव आलाय तर वातावरण बदलणार, देव आलाय तर परिस्थिती बदलणार, देव आलाय तर मृत्यू जाऊन जीवन येणार, देव आलाय तर श्राप जातील आणि आशीर्वाद येणार. देव आलाय ना, का? कारण तू विश्वास ठेवला ना, म्हणून तो तुझ्या जवळ आलाय. आता तो तुझ्या जवळ आलाय तर तुझा मेलेला लाजर जिवंत होणारच आहे. तुझ्या आयुष्यात कुठलाही लाजर असेल, एखादं काम असेल किंवा एखादा शरीराचा अवयव रोगाने पिडलेला असेल, कुठलाही तुझा काही मेलेला लाजर असो, आज तुमचे मेलेले लाजर जिवंत होतील. देवाला फक्त तुम्ही हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवावा, हेच हवं आहे. मग आज देवाच्या लोकांनो, देवावर विश्वास ठेवायला तयार व्हा. ज्या देवाने मेलेल्या लाजराला जिवंत केलं, ज्या देवाने याईराची 12 वर्षाची मेलेली मुलगी जिवंत केली, ज्या देवाने 5 भाकरी 2 मासे 5,000पेक्षा अधिक लोकांना खाऊ घातले, ज्या देवाने वादळाला धमकावलं, वारा शांत झाला, लाटा पडल्या, पाणी निवांत झालं, ज्या देवाने पेत्राला सांगितलं पाण्यात गळ टाक समुद्रात, पहिला मासा लागेल त्याचं तोंड उघड, त्यात तुला जे नाणं सापडेल तुझं आणि माझं कर भर, ज्या देवाने लंगड्यानं चालतं केलं, पक्षघाती उठवले, कुष्ठरोगी शुद्ध केले, तोच देव इथे हजर आहे. आणि आज तोच देव तुमच्या जीवनात अशी मोठी कामं करेल. म्हणून जसं येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला देवावर विश्वास ठेवा, आज देवाचं वचन आपल्याला सांगत आहे देवावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात अंगीकार करायला शिका, बोलायला शिका, विश्वासाने वचनाच्या घोषणा करा, विश्वासाने तेच बोला जे तुम्हाला बघायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये जे चमत्कार आशीर्वाद तुम्हाला बघायचे ते बोलायला सुरुवात करा. देवाचं वचन घेऊन बोला. तुम्ही रचलेली प्रार्थना, इमोशनल होऊन केलेली प्रार्थना वेळ प्रसंगी ते इग्नोर पण करेल, पण त्याच्या वचनानुसार केलेली प्रार्थना देव कधी टाळाटाळ करत नाही, ती पूर्ण करतोच. म्हणून ख्रिस्तातही जमलेल्या प्रियानो, विश्वासाने तुम्ही पण प्रार्थना करा, विश्वासाने तुम्ही तुमचे चमत्कार बोलायला सुरुवात करा, तसं तुमच्या जीवनात घडून येईल. तुम्हाला जर शरीरात आजार आहेत तर देवावर विश्वास ठेवा आणि बोला की येशूला बसलेल्या फटक्याने मी रोगमुक्त झालोय. बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. एक दिवस तुम्हीच बघाल की तुमचं शरीर पूर्णपणे रोगमुक्त झालेलं आहे. तुम्हाला जे चमत्कार हवेत ते घोषणा करायला सुरुवात करा. देवावर विश्वास ठेवून नक्कीच देव तसं तुमच्या जीवनात घडवून आणेल आणि तुम्ही सुद्धा देवाचा गौरव करा. हालेलुया, 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 हालेलुया. रूह पाक
जैसा मुझे बना। रूहे पाक से भर ले मुझे, तेरे जैसा इश्क कर ले मुझे, तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ, तेरे जैसा मैं होना चाहता हूँ, तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ, तेरे जैसा मैं होना चाहता हूँ, तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ, तेरे जैसा मैं होना चाहता हूँ, तेरे जैसा मैं बनना चाहता सब मिलकर सांगा आगे बढ़ा। तेरे जैसा मैं होना चाहता हूँ, तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ, तेरे जैसा मैं होना चाहता हूँ, तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ, तेरे जैसा मैं होना चाहता हूँ, तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ। Yes, Lord. देवा तुझ्यासारखं बनव येशू. जशी तुझी इच्छा आहे तसं आम्हाला घडव, तसं आम्हाला बनव. आमचं वागणं, आमचं पाहणं, आमचं बोलणं सगळं तुझ्या मर्जीला आवडेल असंच बनू दे. तुझं मन माझ्या मनात येऊ दे, माझ्या हृदयात तुझं हृदय. हा प्रभू, तुझ्या नजरेने मी बघू दे. प्रभूला सांगा तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ. तुझ्यासारखं मला बनायचे. दयाळू, प्रेमळ, क्षमा करणारं, मदत करणारं, देवावर प्रेम करणारं, देवाची सेवा करणारं, पवित्र जीवन जगणारं. तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ, तेरे जैसा मैं होना चाहता हूँ, तेरे जैसा मैं बनना चाहता हूँ, तेरे जैसा मैं होना चाहता हूँ। रूहे पाक से रूहे पाक से भर
रूहे पाक से भर दे मुझे, तेरे जैसा यीशु कर दे मुझे. होय, देव असंच घडवणार. तो आपल्याला पवित्र आत्म्याने पण भरणार आणि आपल्याला येशू जैसा भी बनाएगा. जोरात टाळी प्रभूसाठी, जोरात जोरात. आपण देवाला उंचावू. तेरे सिवा, तेरे सिवा यहाँ पे कौन मेरा, 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 यीशु मेरा हालेलुया, 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 यीशु मेरा हालेलुया. मेरे सुख में तू है, दुख में भी तू है, मेरे सुख में तू है, दुख में भी तू है, मेरे सुख में तू है, दुख में भी तू है, मेरे सुख में तू है, दुख में भी तू है. हर घड़ी प्रभु मेरे संग तू है, हर घड़ी प्रभु मेरे संग तू है. हर घड़ी प्रभु मेरे संग तू है, हर घड़ी प्रभु मेरे संग तू है. तेरे सिवा यहाँ पे कौन मेरा, 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 तेरे सिवा यहाँ पे कौन मेरा. यीशु मेरा हालेलुया, यीशु मेरा हालेलुया, यीशु मेरा हालेलुया, यीशु मेरा
प्रभु तू मेरे तेरे सिवा यहाँ पे कौन मेरा 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 यीशु मेरा हालेलुया 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 इस लोक में तू है स्वर्ग लोक में तू है इस लोक में तू है स्वर्ग लोक में तू है इस लोक में तू है स्वर्ग लोक में तू है इस लोक में तू है स्वर्ग लोक में तू है मेरे हर पल में प्रभु 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 तू है तेरे सिवा यहाँ पे कौन मेरा 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 यीशु मेरा हालेलुया 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 सगळ्यांनी देवाला सांगा प्रभू तू माझा आहेस येशू तू माझा देव आहेस येशू तू माझा प्रभू आहेस तू माझा उत्तम मेंढपाळ आहेस स्वर्गीय पित्या तू माझा देव बाप आहेस माझा पूर्ण विश्वास तुझ्यावर आहे प्रभू येशू तू माझ्यासाठी तुझा प्राण अर्पण केलास रक्त सांडलंस बलिदान दिलंस माझ्यासाठी माझा विश्वास आहे मला तू मुक्ती दिली तुझ्या बलिदानाद्वारे मला आरोग्य दिले मला क्षमा दिली
तुझ्यावर तुझ्या रक्तावर माझा विश्वास आहे. तू मरणाला हरवलास, मरणातून तिसऱ्या दिवशी तू जिवंत उठला. तू युगानुयुग जिवंत आहेस. तू जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहेस. आता तुमच्या शरीरात जिथे कुठे आजार असतील त्या आजारी भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. घरी किंवा दवाखान्यात कोणी असेल, पेशंट तुमचा आजारी असेल कोणी व्यक्ती, तर त्याचा चेहरा आठवण करा. प्रभू तिकडे त्यांना सुद्धा स्पर्श करेल आणि इकडे तुम्हालाही तो स्पर्श करेल. आणि एकदा त्याने स्पर्श केला की बंधनं तुटतील, कारण देवाचा स्पर्श सामर्थ्याने भरलेला असतो. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट होत. सर्व प्रकारचे रोग व्यंग येशूच्या नावात बरे होत. सर्व प्रकारचे दुःख संकट समस्या प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. सर्व प्रकारचे सैतानी शक्तीचे त्रास अधिकार तंत्र मंत्र जादूटोणे करडी बाधा अशुद्ध आत्मे प्रभू येशूच्या नावात निघून जावत. सैतानाने रचलेला डावपेच येशूच्या नावात तुमच्या जीवनावरून नष्ट करतो. सैतानाचा प्रत्येक काम तुमच्या जीवनातून शरीरातून घरातून नष्ट करतो. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या अंतःकरणात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या हृदयात येऊ. आजार आणणारे अशुद्ध आत्मे प्रभू येशूच्या नावात आज्ञा करतो, ते आजार घेऊन निघून जा. निघून जाओ. निघून जाओ. कर्जबाजारीपणा येशूच्या नावात नष्ट हो. सर्व प्रकारची भीती येशूच्या नावात नष्ट हो. सर्व प्रकारची भांडण येशूच्या नावात मिटोत आणि शांती हो. सर्व प्रकारचे व्यवहार चांगले व्यवहार पूर्ण होत. तुमची अडकलेली कामं प्रभू येशूच्या नावात पूर्ण होत. ज्यांना मुलं बाळ नाहीत, येशूच्या नावात देव तुम्हाला मुलाबाळांचा आशीर्वाद देऊ. येणाऱ्या वर्षाच्या तुमच्या जीवनात मोठी साक्ष घडो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक दुःख संकट आणि समस्या प्रभू येशूच्या नावात नष्ट होत. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. जोरात टाळ्या देऊन प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद धन्यवाद बोला. धन्यवाद प्रभू. धन्यवाद 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 प्रभू येशू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण देवाला गाण्याद्वारे उंचावूया धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांचा राजाला, प्रभूचा प्रभूला. धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला. धन्यवाद येशूला. महिमा
हालेलुया हालेलुया हालेलुया. पान क्रमांक 37 गीत क्रमांक 70 पित्याचा गौरव. पित्याचा गौरव गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझा अंतरी. पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझा अंतरी. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. क्रमांक 43 गीत क्रमांक 79 पाठ क्रमांक 43 गीत क्रमांक 79 येशू माझा मेंढपाळ. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून
पतीची साक्ष सांगतात त्यांच्या पतीचे डोळे दुखायचे, त्यांना त्या डोळ्यांना भरपूर त्रास व्हायचा. ते सांगतात त्या इथं प्रार्थनेत हजर होते आणि त्या मागच्या रविवारी इथं हजर होते आणि त्या प्रार्थनेमध्ये जेव्हा पास्टर सांगतात का तुमच्या घरी कोणी आजारी असेल तर त्याचा चेहरा आठवा आणि तुमच्या छातीवर हात ठेवा. ते सांगतात त्यांच्या पतीचे डोळे दुखत होते ते म्हणून त्यांनी विश्वासाने त्यांच्या डोळ्यावर हात ठेवला आणि त्याच्या पतीचा चेहरा आठवला. आणि ते सांगतात जेव्हा पास्टरने आशीर्वाद दिला त्याच वेळेस देवाने त्यांच्या पतीला स्पर्श केला आणि जो काही डोळ्याचा त्रास होता तो पूर्णपणे काढून टाकला. देवाने त्यांना बरं केलं, आरोग्य दिलं. नंतर परमेश्वराला धन्यवाद देतात. ही बहीण यांची साक्षी सांगत आहे. ही बाई सांगते गेले 2 ते 3 दिवसापासून यांचं पोट फुगलं होतं, पोट टाईट झालं होतं, पोटामध्ये अशी गाठ होती. ही बाई सांगते हात लावल्याने ती गाठ सटकायची, खूप त्रास व्हायचा. पण आताच्या आजारमुक्तच्या प्रार्थनेमध्ये पास्टर सांगत होते तुम्ही गुडघ्यावरती राहा आणि वचनांची घोषणा करा. ही बाई सांगते विश्वासाने गुडघ्यावरती राहिल्या, वचनांची घोषणा करत राहिल्या. त्याद्वारे देवाने या बळीला स्पर्श केला. यांचं काही पोट फुगलं होतं, पोट टाईट झालं होतं, जे काही पोटामध्ये गाठ होती हात लावून ती गाठ अशी लागायची, सटकायची. हे मी सांगते आणि विश्वासाने चेक केलं, ते गाठ निघून गेली. पोट पूर्णपणे आता नॉर्मल झाले. ते टाईट होतं, फुगलं होतं, ते आता पूर्णपणे नॉर्मल झाले म्हणून देवाचे आभार मानतात. तसंच ही बहीण यांच्या मुलाची साक्षी सांगत आहे. हे मी सांगते गेली 1 महिना झाला त्यांच्या मुलाच्या पायाला लागलं होतं, जखम झाली होती. ती जखम काही बरी होतच नव्हती. पण पास्टर आजारमुक्तच्या प्रार्थनेमध्ये सांगत असतात तुमची कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांचा चेहरा आठवा आणि प्रार्थना करा. हे मी सांगते यांच्या मुलाचा चेहरा आठवत राहिल्या, प्रार्थना करत राहिल्या. देवाने यांच्या मुलाला घरी स्पर्श केला. जी त्याच्या काही पायाची जखम होती ती जखम पूर्णपणे सुकली आहे, बरी आहे म्हणून देवाचे आभार मानतात. हालेलुया. जेव्हा त्यांची स्वतःची साक्ष सांगतात की त्याला बसण्याच्या जागी सूज आली होती, तसंच गाठ असल्यासारखं त्याला जाणवत होतं. त्या सर्व त्रासासाठी त्याने विश्वासाने परमेश्वराला प्रार्थना केली, औषधाचा वापर केला. तसेच वचनाची ते घोषणा करत राहिली. त्याच्याला सामर्थ्य त्यांच्या उतरलं. जे त्यांना बसण्याच्या जागी सूज आली होती, जे त्यांना गाठ असल्यासारखं ते जाणवत होतं, त्या सर्व त्रासापासून परमेश्वराने त्यांना आरोग्य आशीर्वाद केलं. म्हणजे परमेश्वराचे आभार मानतो. ज्या बहीण त्यांच्या मुलीची साक्ष सांगतात त्यांच्या मुलीच्या कानाच्या मागे अशी गाठ आली होती, त्याच्यामुळे तिला थोडासा त्रास व्हायचा. ते सांगते विश्वासाने त्या ठिकाणी आशीर्वाद त्याचा वापर केला, परमेश्वर प्रार्थना केली. देवाने त्यांच्या मुलीची कानाच्या मागे जी आलेली थोडीशी गाठ होती ती पूर्णपणे नाहीशी केली. देवाने तिला आरोग्य दिलं, बरं केलं म्हणते परमेश्वराला धन्यवाद देतात. ही बहीण यांची साक्षी सांगत आहे. ही बाई सांगते बरेच दिवसापासून यांचा डावा पाय गुडघ्यापासून खाली दुखत होता, उठताना बसताना खूप त्रास व्हायचा. या बहिणीने विश्वासाने आशीर्वादाचा वापर केला, देवापाकडे प्रार्थना केली. देवापाने या बहिणीला स्पर्श करून पूर्णपणे बरं केलंय म्हणून देवाचे आभार मानतात. या त्यांची स्वतः साक्ष सांगतात. ते सांगतात त्यांच्या उजव्या डोळ्यातून सतत वर्षभर पाणी येतं आणि त्यांना डोळा दुखायचा, त्यांना भरपूर त्रास व्हायचा. पण ते सांगतात त्या मागच्या रविवारी त्या हजर होत्या आणि ज्यावेळेस अभिषेकाचं तेल लावण्यात आलं त्याच वेळेस देवाने या आईना डोळ्याला स्पर्श केला. आणि ज्यावेळेस पास्टरने अभिषेक तेल लावलं त्याच वेळेस डोळ्याला स्पर्श केला. आणि जो 1 वर्षाचा डोळ्याचा त्रास होता, डोळ्यातून पाणी येणं, त्रास होणं, तो त्रास परमेश्वराने पूर्णपणे काढून टाकला. देव त्यांना आरोग्य दिलं, बरं केलं म्हणते परमेश्वराला धन्यवाद देतात. जेव्हा स्वतः साक्ष सांगतात का ते त्यांना 3 महिन्यापासून त्याला दिसायला त्रास होत होता, त्याला भुरकं दिसायचं. त्यासाठी ते डॉक्टरकडे गेले होते, पण डॉक्टरने सांगितलं का तुमचं ऑपरेशन होणार नाही. म्हणून ते बाबा घरी आले आणि विश्वासाने परमेश्वराला प्रार्थना करायला आशीर्वादाचा वापर केला. त्याच्यानंतर पैसे त्यांना झालं, जे त्यांना 3 महिन्यापासून जे भुरकं दिसायचा त्रास होता त्या सर्व त्रासापासून परमेश्वराने आरोग्य आशीर्वाद केला. त्यांना व्यवस्थित दिसतंय म्हणून ते परमेश्वराचे आभार मानतो. हालेलुया. या बहिणी बाळाची साक्ष सांगतात. ते सांगतात त्याच्या पायाला इसिप झाला होता आणि इसिप झाल्यामुळे त्याच्यातून सतत रक्त निघायचं आणि त्याला त्रास व्हायचा. ज्या वेळेस पास्टर त्यांच्या गावात गेले होते आणि प्रार्थना करण्यासाठी त्या गावात गेलो त्यावेळेस पास्टरने बघितलं आणि पास्टरने त्या बाळासाठी प्रार्थना केली आणि त्यांना सांगितलं सतत त्यासाठी तुम्ही पण प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस पास्टरने प्रार्थना केली त्यांनी पण प्रार्थना केली, आशीर्वादाचा वापर केला. त्याद्वारे देवाने बाळाला स्पर्श केला. जो काय पायाला इसिप झाला होता, जे काही जखमा झालं त्या जखमातून रक्त आणि पाणी बाहेर यायचं, त्या जखमा पूर्णपणे देवाने नाहीशा केला. प्रार्थनेद्वारे आशीर्वाद तेलाद्वारे पूर्णपणे तो त्रास निघून गेला. देवाने त्याला पूर्णपणे आरोग्य दिला. आता कोणत्याही प्रकारची छोटी सुद्धा जखम राहिली नाही. देवाने त्याचा पाय पूर्णपणे बरा केलाय. तसंच ज्या बहिणी स्वतः साक्ष सांगतात. ते सांगतात त्यांचं पोट दुखत होतं, त्यांनी विश्वासाने प्रार्थना केल्याशिवाय त्याचा वापर केला. त्याद्वारे देवाने त्यांना स्पर्श करून बरं केलं, आरोग्य परमेश्वराला धन्यवाद देतात. या बहीण त्यांच्या पतीची साक्ष सांगतात. ते सांगतात त्याच्या पती कामाला आणि कामाला गेल्यानंतर अचानक कामामध्ये त्यांना चक्कर आले
आणि चक्कर आल्यानंतर ते सांगतात त्यांच्या हातापायाला जीवच राहिला नव्हता. ते सांगतात त्यांचे जे सहकारी कामगार जे मित्र होते त्यांनी लगेच त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांना दवाखान्यात नेलं आणि ते सांगतात त्यांना जेव्हा दवाखान्यात नेणं ते ऍडमिट करणार होते, पण ते सांगतात त्यांच्या ऍडमिट करायच्या आधी यांना घरी घेण्यासाठी आले आणि ते सांगतात जेव्हा त्यांना घरी घेण्यासाठी आले त्याच वेळी त्यांनी विश्वासाने लगेच घरीच गुडघे टेकून प्रार्थना केली का देवा माझ्या पतीला कोणताही प्रकारचा मोठा त्रास होऊ देऊ नको आणि काही पण त्यांना होऊ देऊ नको आणि डॉक्टरांकडे ऍडमिट करण्याची वेळ सुद्धा येऊ देऊ नको, त्यांना पूर्णपणे मी तिथं जाईपर्यंत बरं कर. ते सांगतात ज्यावेळेस ह्या तिथं गेल्या आणि त्यावेळेस गेल्याच्या नंतर त्यांचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली, त्यांचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले. त्यांना ऍडमिट करायला जे आधी डॉक्टर सांगत होते त्यांनी सांगता यांना ऍडमिट करायची गरज नाही, त्याचा त्रास पूर्णपणे बरा झालाय, त्यांना आता कोणत्याही प्रकारचा त्रास राहिला नाही. या बहीण सांगतात त्यावेळी त्यांनी प्रार्थना केली, त्याच वेळेस देवाने त्यांचं दिव्यदूत पाठवून त्याचं कार्य केलं, त्यांच्या पतीला पूर्णपणे बरं वाटलं, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास राहिला नाही, म्हणून ते परमेश्वराला धन्यवाद देतात. या इथे स्वतः साक्षांतात ते सांगतात त्यांचं जुलाबाचं पोट घेऊन त्यांना भरपूर पोटात काळा मारण्याच्या त्या तशाच अवश्य तिथं प्रार्थनेत आल्या. ते सांगतात ज्यावेळी त्यांनी विश्वासाने गुडघे टेकून प्रार्थना केली, ज्यावेळेस पास्टर सांगतात तुमच्या आजारांना धमकावा आणि ते काढून टाका, त्यावेळेस ते सांगतात त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली, आजाराला धमकावलं, त्याच्या शरीरात ते आजार निघून गेला, त्यांचा जो जुलाबाचा त्रास होता तो पूर्णपणे निघून गेला, देवाने त्यांना बरं केलं. तर त्यांची दुसरी साक्ष ते सांगतात त्या शेळ्या घेऊन रानामध्ये गेल्या होत्या आणि अचानक ते सांगतात तिकडे त्या पडल्या आणि चक्कर पडल्याच्या नंतर त्याच्या डोक्याला हातापायाला लागलं होतं. ते सांगतात तो त्रास त्यांना तसाच होत होता, पण ते सांगतात ज्यावेळी ते इथं प्रार्थनेत आल्या आणि प्रार्थनेमध्ये ते सांगतात त्यांनी विश्वासाने भाग घेतला आणि भाग घेतल्याच्या नंतर देवाने त्यांच्या जीवनात कार्य केला आणि जे काही त्रास व्हायचे ते त्रासही परमेश्वराने काम टाकले. ते सांगतात ज्यावेळेस पास्टरने अभिषेकाचं तेल लावलं त्याद्वारे देवाने त्यांच्या जीवनात कार्य केलं आणि त्याच्या शरीरात जे त्रास होते जे पडल्यामुळे त्याचं डोक्याला लागलं, हातापायाला लागलं, ते त्रास पूर्णपणे त्या अभिषेक तेलाद्वारे प्रार्थनेद्वारे निघून गेले, मग ते परमेश्वराला धन्यवाद देतात. ही बहीण यांची साक्षी सांगत आहे, ही बहीण सांगते गेले 2 महिन्यापासून यांच्या पूर्ण शरीराला खाज येत होती, यांना खूप त्रास व्हायचा. पण ही बहीण सांगते गेल्या हप्त्यामध्ये पास्टरने जो अभिषेक तेल लावण्यात आलं त्याद्वारे देवाने या बहिणीला स्पर्श केला, यांना काय जे 2 महिन्यापासून यांच्या पूर्ण शरीराला खाज येत होती ते त्रास पूर्णपणे निघून गेलेत म्हणून देवाचे आभार मानतात. पवित्र आत्मा इथे हजर आहे, त्याचं सामर्थ्य इथे हजर आहे. प्रभू पेंटेकॉस्टच्या दिवशी जो आत्मा अग्नी रूपात उतरला तो यांच्यावर उतरू दे, ती आग यांच्यावर येऊ दे, ती आग यांना परिवर्तित करू दे, ती आग यांना आशीर्वादित करू दे, ती आग यांना रोगमुक्त करू दे, ती आग यांचे बंधन तोडू दे, ती आग चमत्कार घडवून घेऊन येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे सूचनात, उतरू दे सूचनात. स्वीकार करा, हृदय उघडा, विश्वासाने बघा ती आग तुमच्यावर येत आहे. होली घोस्ट पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येत आहे, अग्नी रूपाने आत्मा येत आहे, येत आहे, अग्नीच्या जीवा तुमच्यावर उतरत आहे, उतरत आहे. होली घोस्ट, होली घोस्ट, होली घोस्ट, होली घोस्ट, फायर, फायर, हो 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 हो, फायर, 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 आग, 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 आग तुम्हा सर्वांवर प्रभू येशूचे महान मोठे आशीर्वाद उतरवून तुम्ही जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसे घडेल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या डाव पेचापासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट, समस्या प्रभू येशूच्या नावाने नष्ट होत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद उतरवतो. प्रभू येशूच्या नाव तुमचा प्रवास सुखाचा हो. प्रभू येशूच्या नाव तुमचे मार्ग मोकळे होत. देव तुमच्या बरोबर येऊ. देव तुमच्या मध्ये राहो. देव तुमच्या जीवनात आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांमध्ये मोठमोठे चमत्कार घडवून आलो. तुमचा किंवा तुमच्या लोकांचा ज्यांचा उद्धार झाला नसेल त्यांचा येशूच्या नावात उद्धार हो. देव तुम्हाला तुमच्या लोकांना ज्ञानाने, बुद्धीने, आत्म्याने, सामर्थ्याने भरून काढो. ज्यांना देवाचं काम करायचे सामर्थ्य हवंय दोन्हीतूनच ठेवा. सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, सामर्थ्य येत आहे. देवाचा आत्मा तुम्हाला सामर्थ्य देत आहे. तुमच्यावर येत आहे सामर्थ्य. तुमच्या हातांवर सामर्थ्य येत आहे देवाच्या कामासाठी.
तुमच्या शरीरांवर सामर्थ्य येत आहे देवाच्या कामासाठी. स्वीकार करा. ज्याने येशूचा प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे, ज्याने पापाची क्षमा देवाकडे मागितलेली आहे, तो देवाचा आत्मा तुमच्या हृदयात देवाचा आत्मा उतरत आहे. अनॉइंटिंग अभिषेक तुम्हा सर्वांवर पवित्र आत्मा उतरो. येशूच्या संगती निघाले शिष्य, येशूच्या संगती निघाले शिष्य, स्वर्गात जायाला पवित्र पित्याला भेटाया, स्वर्गात जायाला पवित्र पित्याला भेटाया. येशूच्या संगती निघाले शिष्य, येशूच्या संगती निघाले शिष्य, स्वर्गात जायाला पवित्र पित्याला भेटाया, स्वर्गात जायाला पवित्र पित्याला भेटाया. स्वर्गात जाऊन सांगे पित्याला पवित्र आत्मा दे आपल्या शिष्याना, पवित्र आत्मा दे आपल्या शिष्याना. स्वर्गात जाऊन सांगे पित्याला, स्वर्गात जाऊन सांगे पित्याला पवित्र आत्मा दे पित्या आपल्या शिष्याना, पवित्र आत्मा दे पित्या आपल्या शिष्याना. येशूच्या संगती निघाले शिष्य, येशूच्या संगती निघाले शिष्य, स्वर्गात जायाला पवित्र पित्याला भेटाया, स्वर्गात जायाला पवित्र पित्याला भेटाया. येशूच्या